तर शिक्षण ही सगळ्या प्रकारच्या समृद्धीची जननी समजली जाईल. मग त्यापासून कोणी वंचित राहू नये यासाठी सतत प्रयत्न करत राहू. आणि असा प्रयत्न करत असताना बऱ्याच लोकांना काही आर्थिक काही इतर सामाजिक अडचणी येतात. त्या अडचणीत नक्कीच त्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. त्या उभे राहण्यासाठी हा पुरस्कार आम्हाला नक्कीच प्रोत्साहित करतो आणि त्या प्रोत्साहनातून नक्कीच आम्ही यापुढे यापेक्षा आणखी चांगलं काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि ABP माझाने आज त्याबद्दल आम्हाला ते बोलून सन्मान दिला, त्याबद्दल ABPचे मी खूप आभारी आहे. पुणे पीपल्स बँक ही मल्टी स्टेट बँक आहे आणि बँकिंग क्षेत्रामध्ये गेली 75 वर्ष बँक काम करते. विशेषतः गेले 17-18 वर्षात बँकेने 8 पट प्रगती केलेली आहे आणि या कामाचं कुठेतरी कौतुक, हे कौतुकाची थाप कोणती दिली की पुढच्या कामाला गती मिळते किंवा प्रोत्साहन मिळतं. ते प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी ABP माझाने केलेलं आहे. आज ABP माझाने जो आम्हाला आमच्या बँकेला अनमोल रत्न पुरस्कार देऊन जे गौरवण्यात आलं, त्याचं प्रमुख श्रेय आमच्या सर्व संचालकांना जातं. कारण त्यांच्या मदतीनेच आम्ही ही बँक 400 कोटीवरनं 3100 कोटीवर मागच्या साधारणतः 17-18 वर्षात आम्ही नेलेली आहे. फार आनंद झाला आहे. मनापासून धन्यवाद ABP माझाचे. पण त्याचबरोबर फार जबाबदारी वाढल्यासारखी वाटते, कारण हा विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला आणि मला त्याला अजून सार्थ बनवून जेवढं मी अधिक काम करू शकते तेवढं म्हणजे जास्त काम करण्याची प्रेरणा मिळाली मला. जेवढ्या महाराष्ट्रामधल्या एकल महिला आहेत त्यांच्यासाठी मी जेवढं जास्त काम करू शकेन, जेवढ्या मी त्यांना सक्षम करू शकेन, मी म्हणजे माझ्या कामाची पोचपावती मला मिळाली असं समजेन किंवा माझ्या आयुष्याचा सार्थ झाला असं समजेन. अनमोल रत्न या साजरा केला ABP माझा या टीमने आमचा जो आज गौरव केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे सतत आभार मानतो. आणि आमच्या या संस्थेच्या वाटेल अशा चॅनलनी आम्हाला जो काही हातभार लागला त्यात आमच्या प्रगतीला चांगलं निश्चितच हातभार लागणार आहे. हा एक योगायोग आहे. नुकतीच आमची संस्था ही जिल्हा कार्यक्षेत्रातून राज्य कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण केलेली संस्था आहे आणि अशावेळी एका राज्यस्तरीय चॅनलने आम्हाला हा सन्मानित केलं आहे. त्याच्यामुळे त्याचा आम्हाला निश्चितच फायदा होईल आणि त्याच्या सकारात्मक बदल आमच्यात होतील यात काही शंका नाही. गेली 18-19 वर्ष शेतकऱ्यांसाठी जे मी काम करत आलो आहे, तर त्या कामाचं आज कुठंतरी चीज झालं आहे असं मला वाटतं. आज ABP माझासारख्या चॅनलने आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आम्हा सर्वांना शेतकरी पुत्रांना सन्मानित केलं, त्याबद्दल मला आज खूपच अभिमान वाटतो आहे. अशा प्रकारचे पुरस्कार शेतकरी पुत्रांना जर मिळाले जे प्रामाणिकपणे काम करत आहेत, तर त्यांना अजून जोमाने काम करण्याची संधी या ठिकाणी नक्कीच मिळाली असं मला वाटतं. मला खूप छान वाटत आहे, सध्या एक गौरवशाही वाटत आहे आणि ABP माझाने मला एवढी मोठी संधी दिली याच्याबद्दल ABP माझाचे खूप खूप धन्यवाद. खूप सकारात्मक बदल मिळेल. जेवढ्या स्पीडने आपण काम करू, जे दुप्पट स्पीडने आपण काम करेल, जेवढ्या मराठी माणसांना आपल्याला मोठं करता येईल आपण तेवढ्या स्पीडने मराठी माणसांना मोठं करेल. आज मला अनमोल रत्न हा पुरस्कार देऊन ABP माझाने सन्मानित केलं, त्याबद्दल ABP माझा आणि त्यांच्या टीमचे आभारी आहे. गेली 20-22 वर्ष आज शेतीत काम करत असताना अनेक अडचणी आल्या, संघर्ष केला आणि त्याच्यामध्ये सर्व कुटुंबाने मला साथ दिली आणि आज खरं तर त्यांनाही आणि मला जसा आनंद झाला आहे तसा त्यांना सगळ्यांनाच आज ह्या पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद झाला. खरं म्हणजे मला असं वाटतं की ज्या राज्यामध्ये किंवा ज्या देशामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ही व्यवस्थित आणि गुड प्लॅनिंगने होते, ते राज्य किंवा ते देश पुढे गेल्याशिवाय राहत नाही आहे. आणि या क्षेत्रामध्ये सेवा प्रदान करत असताना आम्ही केलेल्या कार्याचा गौरव आज ABP माझा आम्हाला बोलून इथं करतायत, याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे. आणि ABP माझाचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी हा प्लॅटफॉर्म उभा करून दिला. प्रथमतः मी ABP माझा या वृत्तवाहिनीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला हा अनमोल रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि एक मोठी जबाबदारी आमच्यावर इथून पुढे निभवायचं काम या ठिकाणी करत आहात. मी प्रथमतः आमच्या शिक्षक वर्ग, पालक, विद्यार्थी
या सर्वांनाच हा पुरस्कार समर्पित करत आहोत. इथून पुढच्या काळात देखील आम्ही जबाबदारीनं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करू. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. ह्या पुरस्कारानं ABP माझाच्या आमच्यावर जबाबदारी वाढली आहे. निश्चितच पुन्हा एकदा ABP माझाचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जसं मराठीमध्ये म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला. मी माझ्या क्षेत्रामध्ये आहे, पण इथं माझे अनमोल रत्न जे बंधू आहेत त्यांच्या सहवासानं, त्यांच्या विचारानं मी माझ्या व्यवसायामध्ये निश्चितच प्रगती करल आणि समाजभूमुख कार्यामधून इथून पुढं कसं समाजासाठी जास्तीत जास्त कार्य करता येईल ही ऊर्जा ABP माझा आणि सर्व अनमोल रत्न यांच्याकडून मी घेऊन निश्चित जाईल. अजून उभाऱ्याने काम करण्याचा उत्साह मला या निमित्ताने आलेला आहे. ABP माझाचे खूप खूप धन्यवाद.